रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या दासामध्ये एक प्रश्न आहे, समर्थ सगुण उपासक होते का निर्गुण उपासक? समर्थ खरे तर ब्रह्म उपासक होते. ब्रह्म हे सगुणातही दिसतं, निर्गुणातही दिसतं. समर्थ रामदास स्वामीकृत आरत्या अशा एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी पूजनीय सुनीलदादा चिंचोळकर नांदेडला आले. 3 वर्षाखाली त्या पुस्तकाचं प्रकाशन, त्याचं संपादन माझ्याकडनं झालं. ज्या ठिकाणी दासबोध नावाचा अद्वितीय ग्रंथ समर्थांनी सिद्ध केला, त्या पवित्र स्थळी 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं. माझ्या जीवनातला अत्युच्च भाग्याचा क्षण. एका ग्रंथाच्या प्रकाशनासाठी, हिंदी आवृत्तीसाठी स्वर्गीय बिंदू माधव जोशीसुद्धा या ठिकाणी आले. समर्थांच्या आरत्या असा विषय सुनीलदादांनी माझ्याकडे दिला होता. असं स्वतंत्र पुस्तक सध्या कुठलंही बाजारामध्ये उपलब्ध नव्हतं. समर्थांच्या जी ग्रंथसंपदा आपण काल परवा समर्थभक्त आदरणीय श्री रमणजी चितळे यांनी आपल्याला सांगितली, जवळपास 45-46 हजार ओव्यांची ग्रंथसंपदा. त्यात ओवी शतके आहेत, नीतिशतके आहेत, अष्टाक्षरी श्लोक आहेत, लोकसाहित्यपर रचना आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, मनाचे श्लोक आहेत, अनेक ग्रंथ आहेत, जुना दासबोध आहे. समग्र समर्थ वाङ्मयामध्ये किंवा पांगारकरांच्या भांडारामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. समर्थांच्या आरत्या असा जेव्हा आम्ही अभ्यास करायला चालू केला, तेव्हा असं लक्षात आलं की त्या अभ्यासावरून असं वाटतंय की 82 आरत्या समर्थांनी रचल्या. ज्या ग्रंथांचा मी आधार घेतला, त्या ग्रंथांमध्ये समर्थांच्या शिष्य प्रशिष्यांनी सुद्धा केलेल्या आरत्या आहेत. पण त्याला काही ठोकताळे ठेवून या आरत्यांचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की 82 आरत्या समर्थांनी रचलेल्या आहेत. समर्थांना सगुण उपासनेमध्ये अत्यंतिक रस होता. श्रीरामाच्या सगुण ध्यानाचं वर्णन करावं, त्याची पूजा करण्यात भ्रममाण व्हावं, त्यातला एक आनंद आहे. आणि तो आदर्श, कारण लोक पटकन निर्गुणाकडे वळणार नाहीत. जशी समर्थांच्या हातातली माळ ही काही त्यांच्या जपाची साधन थोडंच होतं, तसं त्यांची पूजा, त्यातला जो एक आनंद आहे वेगळा, तो आनंद, त्यात रममाण होण्याची मानसिकता, आणि समाजाला सुद्धा ते भावतं. म्हणून समर्थांनी
अनेक रचना ज्या लिहिल्या त्यामध्ये आरत्या पण लिहिल्या. मला असं वाटतं की वेष्टीतून समष्टीकडे जाणारा हा प्रवास आहे, आत्मनिवेदनाचा प्रवास आहे. पूजा एकटा माणूस करत असतो. पूजा झाली की घरातून आवाज येतो, चला आरती आहे, आरतीला चला. आणि मग माणसं जमा होतात. कुणी टाळ वाजवील, कुणी टाळी वाजवील, कुणी मोठी घंटा वाजवील, कुणी फक्त ठेका धरील, कुणी नाद देईल, कुणी ताल धरील, पण आरतीमध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. पूजा करणारी वेष्टी, अवतीभोवती असलेली समष्टी, अशा अनेक पूजा अनेक आरत्या करणारी सृष्टी, आणि ज्याचं हे सगळं करायचं ती परमेष्टी. वेष्टीतून परमेष्टीकडे जाणारा हा प्रवास समर्थांनी आरत्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला. समर्थांनी कशा आरत्या लिहिल्या त्या काही उत्स्फूर्त आहेत, काही ठरवून लिहिल्या, त्या स्थळाचं वर्णन केलं. समर्थांच्या आरत्यामध्ये फक्त आर्तता आहे का? आरती हा शब्द खरा तर संस्कृत आरती यावरून आलेला आहे. आर्तता आहे, एक भावविभोर अवस्था आहे. तळमळून हृदय पिळवटून टाकणारा एक भाव त्यात प्रतीत होतो. पण समर्थांच्या सगळ्या आरत्यांमध्ये आर्तताच आहे का? असं नाही आहे. काही ठिकाणी भगवंताचं सगुण ध्यानाचं वर्णन आहे, काही ठिकाणी त्या भगवंतानी किंवा त्या देवतेनी केलेल्या पराक्रमांचं वर्णन आहे, काही ठिकाणी आसमंत जो आहे, जो परिसर आहे त्याचं वर्णन आहे. फक्त आर्तता नाहीये, वेगवेगळ्या आयामांची जोड किनार समर्थांनी त्यांच्या आरत्यांना दिलेली आहे. समर्थांची एक रामाची आरती आहे, साफल्य निजवल्ल्या. त्यामध्ये रामाचं कर्तृत्व आहे. आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ वंदन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ, जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. पराक्रमाचं वर्णन आहे. आपल्याला माहिती आहे गणपतीची आरती, समर्थांनी 3 आरत्या लिहिल्या गणपतीच्या. आपल्याला माहिती आहे की मोरगावच्या गणपतीवर 2 आरत्या आहेत. तिसऱ्या आरतीमध्ये उंदरावर बसून निघाला, चंद्र हसला, सगळं वर्णन त्यात आलेलं आहे. यामध्ये त्या देवतेचं सौंदर्य वर्णन आहे, त्यातून एक आध्यात्मिक अर्थ पण अभिप्रेत आहे. म्हणजे नागबंदी बिंबीवर येऊन फणा काढून बसलेला आहे, स्थूल देह आहे पण चपळता आहे, फडय फडय कर्ण थापा, खूप ऐकण्यासारखी कान आहेत, सूक्ष्म निरीक्षण करणारे डोळे आहेत. असं सगळं वर्णन समर्थांनी सगुण वर्णन गणपतीचं केलेलं आहे. मी बऱ्याच वर्षानंतर आत्ता या महिन्यामध्ये तिरुपतीला जाऊन आलो, बालाजीला, व्यंकटेशाला. समर्थांच्या आरत्या व्यंकटेशावर आहे. आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की काय समर्थ आले असतील तेव्हाचं वर्णन, म्हणजे तेव्हा किती परिसर, आज आपल्याला ते सगळं भव्य दिव्य दिसतं, पण तेव्हा सुद्धा व्यंकटेशाचं तसंच असणार आहे. त्याशिवाय समर्थांनी परिसराचं वर्णन नाही केलेलं. समर्थ म्हणतात, नाना नाटक रचना हाटक वर्णाचे, थक्कित मानस पाहता स्थळ भगवंताचे. व्यंकटेशाच्या आरतीमध्ये परिसराचं वर्णन समर्थ करतात.
मग मला असं वाटलं की समर्थांनी फक्त देवांच्या आरत्या केल्या का, देवतांच्या आरत्या केल्या का? समर्थांनी ग्रंथाची आरती केली, समर्थांनी नदीची आरती केली, दशावताराची आरती केली. विशेष म्हणजे समर्थांनी संतांची आरती केलेली आहे. असे वेगवेगळे प्रकार समर्थांच्या आरत्यांमध्ये आहेत. देवतांच्या आरत्यामध्ये जर बघितलं तर समर्थांचं आराध्य दैवत श्रीराम होतं. आणि आपसूक आपल्या लक्षात यायला पाहिजे की समर्थांच्या 82 आरत्यांपैकी 15 आरत्या श्रीरामावर आहेत. शांतादुर्गावर आहे, महासरस्वतीवर आहे, महाकालीवर आहे, दशावतारावर आहे, कृष्णा नदीवर आहे, गीतेवर आरती आहे, ग्रंथावर आरती आहे, आत्मारामावर आरती आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर, देवता विषय, नदी विषय, ग्रंथ विषय, संत विषय, दशावतार विषय, अशा समर्थांच्या आरत्या आहेत. एवढंच नव्हे तर आपण पहाटेपासून ज्या आरत्या म्हणतो, काकडारती आहे, दुपारती आहे, शेजारती आहे, या सुद्धा सगळ्या आरत्या समर्थांनी लिहिल्या. आत्ता प्रश्न झाला, त्रिभुवन काकडा द्वैत घृते तिंबीला, द्वैत घृते तिंबीला, उजळली निजात्मज्योती, उजळली निजात्मज्योती, तेने प्रकाश फाकला. काकडारती आपण असं म्हणतो का कणिक पाण्यात भिजवली आहे? तिंबला शब्द हा जास्त योग्य आहे. कणिक तिंबली आहे, आमच्या मराठवाड्यात तरी हा शब्द आहे. नुसतं भिजवणं नाही आहे. त्रिगुण काकडा, तूप कुठलं आहे? द्वैताचं तूप आहे. द्वैत घृते तिंबीला, एक जीव केलाय. उजळली निजात्मज्योती, तेने जळून या गेला. कोण जळाला? ज्या काकड्याच्या रूपाने ज्योत प्रज्वलित करायची आहे, तो काकडा जळून गेला. शेजारतींचा विषय झाला सुवर्णताईंनी. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाळा आल्या, मुग्धा आल्या, यौवना आल्या, प्रौढा आल्या. रामांना वेळ नाहीये, दरबाराचं काम जास्त आहे. समर्थ एका शेजारतीमध्ये म्हणतात, दास म्हणे सुमन शेजे चला श्री हरी. फुलांची शेज आहे, मऊ फुलांची, आकर्षक गंध मिश्रित फुलांची शेज आहे. क्षण एक विश्रांती घ्यावो अंतरी. अत्यंत आपण जर ह्या सगळ्या आरत्या, या आरत्यांचा अभ्यास करायचा असेल तर शब्दकोश लागतो. 2 शब्दकोश आहेत समर्थ संप्रदायाचे. एक फक्त दासबोधातले शब्द आहेत, दुसरा शब्दकोश आहे दासबोध सोडून इतर वाङ्मयाचा. त्या शब्दकोशाचा उपयोग यातला अर्थ समजण्यासाठी होतो. देवतांच्या झाल्या, ग्रंथांच्या झाल्या, नदीच्या जसा विषय झाले, तसे अनेक रस समर्थांच्या आरत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ हनुमंताचा अवतार होते. हनुमंताच्या आरत्या भरपूर आहेत. त्यामध्ये वीर आणि भयानक रस आहे. सुनामी जेव्हा पहिल्यांदा या 7-8 वर्षाखाली आली, तोपर्यंत सुनामीचा हाहाकार आपल्याला माहिती नव्हता. तेव्हा मला वाटलं की समर्थांच्या आरत्यांमध्ये त्याचं वर्णन आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, असंच आहे ना. सुनामीची लाट आली की काय काय झाला, किती उत्पात झाला, हे आपण बघितलेलं आहे. दुमदुमले पाताळ, उठला अपशब्द,
धगधगिला धरणीधर मानिला खेद, कडाडिले पर्वत उडवण उच्छेद, रामी रामदासा भक्तीचा शोध, जय देव जय हनुमंता. वीर रस हनुमंतांच्या आरत्यांमध्ये. श्रीरामाचं परब्रह्म स्वरूप म्हणून ज्या आरत्या आहेत त्यामध्ये शांत रस आहे, कारुण्य रस आहे, हास्य रस आहे. दत्तात्रयाची एक आरती आहे आणि त्या आरतीमध्ये समर्थ असं म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश आले आणि ते अनुसयेचं सत्व पाहायला निघाले. अनुसया तिने ओळखलं, मंत्रोच्चार करून पाणी शिंपडलं आणि हे तिन्ही देवता बालकांच्या रूपामध्ये प्रगट झाल्या. आणि मग त्यांना पाहिजे तसं जेवण अनुसया मातेनी जगन्मातेनी वाढलं. समर्थ पुढे असं म्हणतात की त्या तिघांच्या पाठोपाठ त्यांच्या बायका पण आल्या. अनुसया माता असं म्हणाली की आता तुमचा नवरा ओळखा आणि घेऊन जा. आणि ती तिन्ही बालकं सारखी दिसायला लागली आणि त्या तिन्ही देवतांच्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या पत्नींना लक्षात येईना की आपला नवरा नक्की कोण आहे. असा एक विनोद समर्थांनी त्या ठिकाणी केलाय आणि समजावून परत पाठविले असं त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यानंतर दशावताराची आरती केली, समर्थांनी बुद्धाची आरती केली आहे. त्यामध्ये समर्थांनी शब्द फार सुरेख वापरलाय. तमाशा पाहिला असं समर्थ म्हणतात. डोळे झाकून बसला, काय तमाशा पाहतोयस, तुवा डोळेची झाकिले, अवघा तमाशा पाहिला, दास म्हणे कैचा धीर, देव झाला बधीर. काहीच समजत नाही. समाजाची परिस्थिती काय आहे, किती हीनदीन अवस्था झाली आहे. लोक किती अधर्माकडे झुकलेले आहेत, त्यांचे किती शोषण होत आहे, हे भगवंताला कसं दिसत नाही. तू तर देवाचा अवतार आहेस ना. म्हणून समर्थांनी या ठिकाणी बौद्धावतारामध्ये भगवंताला बधीर झाला असं म्हणलंय. समर्थांच्या सर्वच आरत्यांमध्ये, बहुतांश आरत्यांमध्ये भक्तिरस ओथंबून आलेला आहे. समर्थ वर्णन करायला लागले आणि ते जर आपण त्या शब्दामागे त्याचा अर्थ जर आकळत गेलो तर ती अवस्था आपली सुद्धा होते काही काही ठिकाणी. एवढा तुडुंब भक्तिरस आहे, कारुण्य रस आहे, एवढी नम्रता, एवढी लीनता आहे रामाच्या आरतीमध्ये. त्यातला एकच चरण मी तुम्हाला सांगतो, तो हा राघव स्वामी रामदासाचा. काय वर्णन आहे. राघव कसा आहे, तो हा, काय फरक आहे. तो म्हणजे लांब आहे, तो गे तोची पाहे, हो की नाही. आणि हा इथं माझ्याजवळ आहे. तो हा राघव स्वामी रामदासाचा. काय अर्थ आहे. खूप सुरेख आरती आहे ती. समर्थांच्या आरत्यांची जी भाषा आहे ती अत्यंत ओघवती आहे, अत्यंत रसमय आहे, रसवती आहे, रसवंती आहे, ओघवती आहे. शब्द सुमनांच्या माळा असं वर्णन केलंय. कसे ते फुलं आहेत, रंगीबिरंगी आहेत, आकर्षक आहेत, त्यांना गंध आहे. अशा शब्द सुमनांच्या माळांची ही आरती आहे, त्यांनी बद्ध केलेली आरती आहे. भक्तियुक्त अंतःकरणातून अत्यंत भावविभोर अवस्था आपली प्रकट व्हावी. आपला काकडा इथं असतो, तुम्ही खालच्या काकड्याला कधी थांबा, तो टोन वेगळा आहे, खालची काकडा आरती जरा वेगळी आहे. तो बघा, तिथला काकडा 3 तारखेचा बघा. आता अत्यंत भावविभोर अवस्था समर्थांच्या काकडा आरतीमध्ये.
समर्थ असं म्हणतात, जीवी जीवा प्रकाशली, जीवी जीवा प्रकाशली कैसी निजात्म ज्योती. प्रश्न आहे का हा? कशी प्रकाशली निजात्म ज्योती? प्रश्न नाहीये, त्याचं वर्णन आहे. त्या पूर्ण आरतीमध्ये आत्मज्योत आपली कशी प्रकट होते त्याचं वर्णन समर्थांनी केलंय. त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला, आपण सकाळी म्हणतोच आहे ते. उदयोना असतु तया बोध प्रातकाळी, रामी रामदास सहजी सहज ओवाळी. पहाटेची वेळ आहे, काकडारती म्हणतो आहोत आपण. उदयोना असतु, अस्त कशाचा झालाय? सूर्योदय झालाय का, सूर्यास्त झालाय का, याचं भान आम्हाला राहिलेलं नाहीये. किती तन्मयता आहे. हे केव्हा शक्य आहे? तया बोध प्रातकाळी, सकाळची प्रातकाळ. जसं आपण मनाच्या श्लोकांमध्ये प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे फक्त पहाटेच्या वेळेस रामाचं चिंतन करायचंय का? किती अर्थ आहेत त्यात. आयुष्याच्या पहाटेला रामाचं चिंतन झालं पाहिजे. पहाटेच्या वेळी रामाचं चिंतन झालं पाहिजे. मी झोपेत आहे, झोपेतून उठल्याबरोबर, म्हणजे तुम्ही कल्पना अशी करा की तुम्ही झोपलेला आहात आणि तुम्हाला कुणाचा तरी धक्का लागला. धक्का लागल्याबरोबर तुम्ही उठता. एक क्षण असा आहे, पहिला एक पॉज असा असेल की त्यामध्ये फक्त तुम्ही उठलात. धक्का लागलाय म्हणून उठलात, झोप मोडलीये म्हणून उठलात असं नाहीये. ती अवस्था पुढची आहे. मी उठलो, मला कुणाचा तरी धक्का लागला, चांगली झोप लागली होती आणि उठवलं मला, नीट बघून चालता येत नाही. हा अहंकार जागृत होण्याच्या अगोदरची अवस्था, ती प्रभाते मनी राम चिंतित जावा अशी आहे. तया बोध प्रातकाळी, मग असा बोध जेव्हा होईल, निजात्म ज्योतीच्या प्रकटीकरणाचा बोध जेव्हा होईल, तेव्हा दिवस उगवला काय आणि अस्त झाला काय, या सृष्टीचं मला भान राहणार नाहीये. ही भावविभोर अवस्था रामाच्या काकडारतीमध्ये समर्थ प्रकट करतात. मला एक नेहमी एक चित्र डोळ्यासमोर येतं. तुम्ही हा प्रयत्न करून बघा. काही जणांनी बघितलं असेल पण तेवढं बारीक लक्ष नसतं. धुपाची कांडी मिळते, आपण धूप लावतो देवाच्या समोर. धूप पेटवा आणि तो ठेवा. सगळीकडनं ते जेव्हा पेटतं, ज्या ज्योतीमुळे त्या धुपाची कडा पेटलेली असते, ती ज्योत फार काळ तिथे टिकत नाही. लक्ष देऊन बघा तुम्ही. ती अशी स्वतःला आकसून घेते खाली आणि अशी विलीन होते. आतल्या बाजूला निळी ज्योत असते, बाजूला पिवळी किनार असते आणि ती त्या धुपाला एवढ्या सहजपणे सोडते आणि आसमंतात विलीन होते. काकडारती करताना आपली अवस्था अशी झाली पाहिजे. जे आहे ते इथंच टाकलं पाहिजे. कुठेही चिकटून बसता उपयोगी नाही, कुठेही आसक्त होता उपयोगी नाही. व्यक्ती आणि वस्तूंचा संग्रह खूप केला, अशी अवस्था काही प्रमाणात जर आली तर सायं प्रार्थना, प्रातस्मरण घळीमध्ये येऊन आम्ही काही वर्ष केलं असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. ती किती अलगदपणे ज्योत त्या धुपाच्या कांडीला सोडते
याचा अभ्यास आपल्याला घरी जाऊन करायचा आहे. आम्ही आत्ता कर्दळी वनात गेलो होतो. 1-1.5 वर्षाखाली प्राध्यापक क्षितिज पाटुकलेंचं पुस्तक मी वाचलं, कर्दळी वन. प्राध्यापक क्षितिज पाटुकले आपल्या दासहचे अभ्यासार्थी आहेत हे मला सुहासरावांकडनं नंतर कळालं. आणि योगायोग असा की आम्ही जेव्हा गेलो होतो कर्दळी वनाला, तेव्हा प्राध्यापक क्षितिज पाटुकले तिथं मुक्कामी होते. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, यातले मेधा, तिचे मिस्टर बंगाळीबाई नव्हत्या, पण आमचा एक ग्रुप आहे की दर 2 वर्षानंतर आम्ही असं ठरवतो की कुठेतरी जाऊन येऊ. 1-2 वर्षाखाली आम्ही नैमिषारण्यात गेलो. आत्ता जूनमध्ये आम्ही 20 जणांचा ग्रुप कर्दळी वनात जाऊन आलो. यूट्यूबवर ती माहिती ऐकून तिघांनी रिझर्वेशन्स कॅन्सल केले. 23 जण होतो आम्ही. ते सगळं पाहून आणि तिथलं ते वर्णन ऐकून एवढं अवघड आहे म्हणल्यानंतर ते म्हणाले नको, न गेलेलं परवडलं. आम्ही 20 जण गेलो. प्राध्यापक क्षितिज पाटुकलेंच्या पुस्तकामध्ये समर्थ साधनेसाठी कर्दळी वनात गेल्याचा उल्लेख आहे. मला असं वाटलं की समर्थांच्या कुठेतरी कर्दळी वनाचा संदर्भ आला असेल ना. समर्थांनी नृसिंह सरस्वतींची आरती केलेली आहे. मोठी आरती आहे, 9 कडव्यांची आरती आहे. आपल्याला माहिती आहे की नृसिंह सरस्वतींचं गुप्त स्थान, दत्तात्रयाचं प्रगट स्थान, स्वामी समर्थांचं प्रगट स्थान हे कर्दळी वन आहे. अत्यंत कठीण दुर्गम रस्ता आहे. म्हणजे आम्ही मेमध्ये गेलो होतो आणि ते जे चढ आहेत ते चढताना काही वेळा असं वाटलं की उगीच आलो आपण, कशाला आपण आलो इथं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेलो ते पुण्यातले 2 जण होते. त्यांना मी म्हणालो की उन्हामुळे आम्हाला असं होतंय का, म्हणजे 4 पावलं चाललो की घशाला कोरड पडायची. आम्ही 2-2 लिटरच्या बॉटल्स घेतलेल्या होत्या पाण्याच्या, त्यामध्ये कुणी रसना टाकलंय, कुणी काय टाकलंय, कुणी काय टाकलंय. 4 पावलं पुढं घातली की 1 घोट पाणी प्यायला लागायचं. मी त्या लोकांना म्हणालो की उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून जास्त त्रास आहे का, आमचा सीझन चुकला का. तो म्हणाला अहो आता तरी ठीक आहे, हा त्रास परवडला. ऑक्टोबरच्या नंतर आता आम्ही चालू करतो यात्रा कर्दळी वनाची. 6 महिन्यामध्ये बंद असते पावसाळ्याचे दिवस. ऑक्टोबरमध्ये इथं 8-8, 10-10 फूट गवत वाढलेलं असतं आणि माणूस जाईल एवढाच 1.5 फूट रुंदी असलेला रस्ता असतो. त्या गवतामधून काय येईल याचा भरोसा नाही. अस्वल येईल, नाग येईल, साप येईल, काही येईल. घनदाट अरण्य आहे. तुम्हाला माहिती असेल की YSR रेड्डींचं, चंद्रशेखर रेड्डींचं हेलिकॉप्टर तिथं कोसळलं होतं आणि 3 दिवस त्यांचा पत्ता लागला नव्हता. घनदाट अरण्यामध्ये समर्थ साधनेसाठी तिथे गेले. समर्थांनी नृसिंह सरस्वतींच्या आरतीमध्ये लिहिलंय, श्रीशैल्याला तंतुक नेला, पतिता करवी वेद वदविला, महिमा अशी ज्याची, आरती दत्तात्रय प्रभूंची, करावी सद्भावे त्याची. श्रीशैलमचा उल्लेख, श्रीशैलमवरनं पुढे जावं लागतं कर्दळी वनात. तो उल्लेख समर्थांनी या ठिकाणी नृसिंह सरस्वतींच्या आरतीमध्ये केला आहे. समर्थांचे एक चरित्रकार आहेत कराडचे सदाशिव खंडू आळतेकर. ते असं म्हणतात की समर्थांनी पहिली आरती जी केली ती महाबळेश्वराच्या परिसरामध्ये कृष्णेची आरती केलेली आहे. नदीची ही पहिली आरती ही समर्थांची आरती आहे. आपल्याला माहिती आहे ती नदीच्या ओघाप्रमाणे शब्द आहेत त्यात. सुखसरिते गुणभरिते दुरिते निवारी, निस्संगा भवगंगा चिद्गंगा तारी, श्रीकृष्णे अवतार जलवेशधारी, जलमय देहे निर्मल साक्षात हारी. जय देवी जय माये कृष्णे, आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे. मला हा उदरा शब्द फार आवडतो. इथं 2 अर्थ आहेत याचे.
आपण असं म्हणतो की त्यांनी पोटालाच धरलं हो मला. प्रेमापोटी आपण असं करतो. भेट झाली, खूप वर्षानंतर भेटलो की असं पोटाला धरतो. आत्यंतिक प्रेम, माझ्यावर तुझा विशेष स्नेह आहे, तुझी कृपा आहे माझ्यावर. दुसरा, मी तुझ्या उदरी आलो आहे, तू माझी आई आहेस, यापुढे आता तूच माझा सगळा प्रतिपाळ केला पाहिजेस. आणि समर्थांचं हे आयुष्य पुढे याच भागामध्ये झालं ना. निरसी मम तृष्णा. काय तृष्णा आहे, कसली आस आहे समर्थांना? जगदुद्धाराची आस, हिंदवी स्वराज्य उभं करण्याची आस आहे, लोकांचा उद्धार करण्याची आस आहे. निरसी मम तृष्णा. गणपतीची प्रसिद्ध आरती आहे. मला या आरतीमध्ये विशेषता ही वाटते, आरती समर्थ गणपतीची करतात. आता तो प्रसंग वगैरे मी सांगत नाही, तुम्हाला मुखपाठ आहे आणि त्याच्यावर प्रश्नही आहे दासमध्ये. गणपतीची आरती आहे, सुरेख आरती आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की आरत्यांची रचना किंवा त्याच्या पाठीमागचा अर्थच असा आहे, व्यष्टीतून समष्टीकडे आत्मनिवेदन, निजात्मज्योत प्रगट झाली की आपलं अस्तित्व संपलं पाहिजे. तसंच इथे आरती कुणाची आहे? गणपतीची आहे. आणि समर्थ काय म्हणताय? रामाची वाट पाहतो. काय विशेष आहे? दास रामाचा वाट पाहे सदनी. आरती गणपतीची आहे आणि वाट पाहत आहेत रामाची. कुठल्या सदनी? कोणतं सदन आहे हे? मी माझ्या घराला समर्थ सदन नाव दिलेलं आहे. हे कोणतं सदन आहे? विटा मातींचं सदन आहे. 14-2 भिक्षा पाहावी घरांची घरे. या सदनामध्ये मी त्या रामाची वाट पाहतो आहे, त्या आत्मारामाची वाट पाहतो आहे. आत्मनिवेदनाची ही अत्युच्च अवस्था आहे. आमच्या पूजनीय वरदानंद भारतींचं एक भजन आहे, अनंत महाराज आठवले. अप्पा, घट भरायचा तर पुरा भरी, घट भरायचा तर पुरा भरी, काडच मळतो अर्ध्याच वरी, काडच मळतो अर्ध्याच वरी, घट भरायचा तर पुरा भरी. आत्मनिवेदन. हा घट भागीरथीमध्ये सोडलेला आहे, तो पूर्ण भरू दे. अंतर्बाह्य भागीरथीने त्याला व्यापून टाकू दे. भांड जे असतं ना पाण्यावर, वाहत्या पाण्यावर जर तुम्ही सोडलं आणि जर ते अर्धवट असेल तर ते असं डचमळतं, कुठेतरी दगडाला जाऊन आदळतं. पण जेव्हा ते पूर्ण भरतं तेव्हा त्याच्या अंतर्बाह्य भागीरथी असते. आप्पांचा शेवट तसाच आहे. काल आम्ही रात्री बोलत होतो, त्याचा संदर्भ मला लगेचच आठवला. अहो, उत्तर काशीला जाणारी मंडळी ही देहत्यागाच्या रूपाने जातात, त्याच ईर्षेने जातात, त्याच ध्येयाने जातात. तिथं कर्म कुठलंच नाही आहे शरीराचं. प्रेताचं कर्म काय? वयाच्या 82-83 वर्षापर्यंत आप्पा भागीरथीचं स्नान करत होते, गंगोत्रीला जात होते. 2 दिवस अगोदर अधोक्षजानंदांकडे जाऊन पत्र दिलं की मी परवाच्या दिवशी जाणार आहे. घट भरायचा तरी कसा भरला पाहिजे तो घट? पेटी केली एनिमा क्या, म्हणजे भगवंताला देह जरी नश्वर असला तरी तो अर्पण करायचा आहे ना. मग तो कसा केला पाहिजे? 48 तास काहीही घेणं नाही आणि जायच्या अगोदर काही तास एनिमा करून घेतलेला आहे. काय काय विचार आहे? सांगून देह ठेवला. आप्पा गेले, लाकडी पेटी तयार झाली. आता ती लाकडी पेटी काही करणारे माणसं नवीन आहेत का? ठरलेली माणसं आहेत. लाकडी पेटीमध्ये देह ठेवला, भागीरथीमध्ये सोडला. भागीरथीमध्ये सोडल्या. आप्पांचं प्रेमच भागीरथीवर तेवढं आहे. लाकडी पेटीची दारं निघाली आणि तो देह भागीरथीने आपल्या कवेत घेतला. तो फोटो आहे.
घट भरायचा तर पुरा भरी. आत्मनिवेदनाची अत्युच्च अवस्था. दासच्या साधना शिबिराला आलं आणि सकाळची संध्याकाळची प्रार्थना केली म्हणजे आपोआप काही अंशी आपल्या आयुष्यात येते. समर्थांनी आरती विठ्ठलाची केलेली आहे, पांडुरंगांची आरती केलेली आहे. बसू द्यात ना. मला या पांडुरंगांच्या आरतीमध्ये मनाच्या श्लोकाची आठवण 2 ठिकाणी होते. विठोने श्री वाहिला देव राणा. समर्थ आरतीमध्ये असंच म्हणतात, जय देव जय पांडुरंगा, आरती ओवाळू अघने निजभंगा. श्रीमुख सुंदर, कुंडल, कानात कुंडल आहेत, मस्तकी ज्योतिर्लिंग शोभा. हरिहराचं ऐक्य समर्थ पांडुरंगाच्या आरतीमध्ये सुद्धा दाखवतात. खंडोबाची आरती करताना समर्थ म्हणतात, रघुवीर स्मरणे शंकर हृदयी निवाला. शंकराचाच अवतार ना. आता ती जय मल्हार सिरियल आपण पाहतो ना, त्याची आठवण करून देतात समर्थ. माळसा बाणू तुझ्या दो जाया, त्याचं वर्णन आहे खंडोबाच्या आरतीमध्ये. तुळजा मातेची समर्थांनी आरती केली. छत्रपतींचं आराध्य दैवत. 1657ला डोंगरावर तुळजामाता बसवली, आरती केली. त्या डोंगराचं, त्या गडाचं नाव ठेवलं प्रतापगड. पुढे 3 वर्षानंतर छत्रपतींनी मोठा प्रताप केला. 10 नोव्हेंबर 1659ला खानाला मारला. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. नरहरी पद पंकज नंतर जे आहे, नरहरी हा जो मठपती आहे तुझ्या सेवेला आहे. मला आठवतं की 2ऱ्या किंवा 3ऱ्याच माळेला मला श्रीराम सबनीसांचा फोन आला नवरात्रात आत्ता, आणि ते म्हणाले की अरे ते व्हॉट्सअप आहे का तुझ्याकडे. मी म्हणलं माझ्याकडे नाही. ते म्हणाले त्याच्यावर चर्चा चालू आहे, ही आरती कुणाची आहे. मी त्यावर लिहिले, म्हणले विजय लाडांचं एक आरतीचं पुस्तक आहे, त्यात ही आरती समर्थांचीच आहे आणि ते नरहरी जो आहे तो मठपती आहे. याला संदर्भ काय. मी म्हणलं रावा चिटणीसांची काव्यसृष्टी हा ग्रंथ आहे आणि सुनील दादांचं चिंता करीतो विश्वाची आहे. दोन्ही ग्रंथांचा संदर्भ त्या ही चर्चा झाली तेव्हा झाला. समर्थ असं म्हणतात, दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. कसलं मूळ आहे. सृष्टी रचनेचं मूळ आहे. सर्वनाश करायचा आहे खानाच्या सैन्याचा आणि पुन्हा नवनिर्माणाचे अंकुर फोडायचे. ते मूळ सामर्थ्य आहे. हा मूळ मंत्र आहे. म्हणून आम्ही नवरात्रातली ती प्रसिद्ध आरती आहे समर्थांची, सगळ्यात मोठी आरती आहे 10 कडव्यांची. अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घट स्थापना करुणी हो. मूळ मंत्र जप करुणी भोवती रक्षक ठेवणी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. उदो मना अंबाबाई माऊलीचा हो. उदोकारे गर्जती सकळ. द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो. तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. पंचमीचे दिवशी व्रतती उपांग ललिता हो. षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो. आणि शेवटी समर्थांचं शेवटचं जे कडवं आहे त्यामध्ये शेवटचा एक चरण 2 प्रकारे. समर्थ असं म्हणतात, दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो. सिंहारूढ होऊनी करी शस्त्रे घेऊनी हो. शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारसी रणी हो. रामी रामदासा बाईने धरले आपुले हाती हो. आमच्या मराठवाड्यामध्ये बाई हा शब्द थोरल्या बहिणीला अक्का किंवा बाई म्हणून वापरतात. समर्थ मातेला थोरली बहीण मानतात. काय जवळीक आहे. रामी रामदासा बाईने हाती धरले हो. काय अवस्था आहे. हा चरण काही ठिकाणी असा आहे, विप्रा रामदासा आश्रय दिला तो चरणी. दोन्ही सारखेच आहे पण त्यामध्ये जास्त जवळीक, माझेपणा जास्त आहे.
समर्थांनी मी जसं म्हणालो तशी संतांची आरती लिहिली. 61 संत आहेत, 61 वेगवेगळ्या पंथातले संत आहेत. ही विशेषता आहे समर्थांच्या आरत्यांची. सर्वात लहान आरती 15 आरत्या रामाच्या आहेत, त्यातली एक रामाची आहे, 2च कडवे आहेत. समर्थ माऊलीच्या दर्शनाला गेले. अत्यंत तरल अवस्थेत माऊलींच्या समाधीचं समर्थ दर्शन घेतात, समोर बसतात. समर्थ उत्स्फूर्त माऊलींची आरती करतात. त्यातला एक चरण मी तुम्हाला सांगेन. दासाचा सारथी तू म्हणून मी तुझला. सारथ्य केलंस तू. दासाचा सारथी तू म्हणून मी तुझला. बहाता दीन दयाळा न पवसी का मजला. बहाता दीन दया, बहाणे म्हणजे काय? ते बहाणे नव्हेत. बहाणे म्हणजे तुम्ही कधी शेतावर गेला असाल आणि तो माणूस पलीकडच्या शेताच्या कोपऱ्याला काही जनावरं आली आहेत म्हणून तो हळी देतो, ए रामा आरती डोहरा आली बघ. याला बहाणे म्हणतात, हाका मारणे. समर्थ म्हणतात बहाता दीन दयाळा न पवसी का मजला. मला का पावत नाहीयेस. नुल्लंघिसी का माते अज्ञ विपिनी मजला. दास म्हणे मम जीव हा तद्योगे बुजला. तू जो उद्योग केलास त्याच्यानी माझा जीव अत्यंत बुजाला आहे. आत्यंतिक समाधान मिळालेलं आहे. आणि त्याच 350-400 वर्षाचा काळ आहे. त्याच काळाच्या अंतराने समर्थांनी दासबोधाची आणि एवढ्या मोठ्या ग्रंथसंपदेची रचना केली. तोच उद्योग समर्थांनी केला. म्हणून समर्थ माऊलींच्या आरतीमध्ये म्हणतात तद्योगे हा जीव बुझाला. आत्यंतिक समाधान समर्थांना मिळालं. समर्थांनी आरत्या आपल्या समाधानासाठी केल्या. या आरत्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण शांत चित्ताने आरत्यांवरचं विवेचन ऐकून घेतलं. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनिट.